नमस्कार मित्रांनो, मी किरण सूर्यवंशी मित्रांनो आणि एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना यामध्ये तुम्हाला ओबीसी विद्यार्थ्यांना जे म्हणजे ओबीसी प्रवर्गातून येतात त्या विद्यार्थ्यांना वर्षाला 60,000 रुपये भेटणार आहेत. तर यासाठी नक्की कोण पात्र आणि अपात्र आहे, यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहे, यासाठी तुम्ही नक्की अर्ज कसा करायचा, यासाठी तुम्हाला नक्की या GR मध्ये काय दिलं आहे याची A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्ही या GR मध्ये पाहू शकता, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना साठी निकष व अटी लागू करण्याबाबतचा हा GR महाराष्ट्र शासनातर्फे इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे हा GR 11 मार्च 2024 या तारखेला आलेला आहे. तर यामध्ये शासन निर्णय तुम्ही पाहू शकता. इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना कार्यरत असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले घेणारे भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यास आवश्यक निकष व इतर अटी शर्तीच्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे. यामध्ये सदर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यासाठी खाली अटी व शर्ती दिलेल्या आहेत. यामध्ये मूलभूत पात्रता पाहिली गेली तर विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र असावा. नंतर तुम्हाला खाली विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असेल. अनाथ प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिला व बाल कल्याण विभागाकडील सक्षम प्राधिकाऱ्याचे अनाथ प्रमाणपत्र अनिवार्य आहे. दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा शक्य चिकित्सक आणि 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. विद्यार्थी पालकाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. तसेच केंद्र शासनामार्फत ज्या वेळी मॅट्रिकेतर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल त्यानुसार या योजनेसाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील. तर हे तुम्हाला मूलभूत पात्रता आहेत. शैक्षणिक निकषही यामध्ये दिलेले आहेत. तुम्हाला हे शैक्षणिक निकष आणि मूलभूत पात्रता तुम्हाला नीट काळजीपूर्वक वाचायचे आहेत. या GRची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर तुम्ही टॅप करून हा GR तुम्ही पाहू शकता. नंतर यामध्ये अजून काही निकष दिलेले आहेत. हे सर्व निकष तुम्ही काळजीपूर्वक वाचल्यानंतर तुम्हाला खाली आता आरक्षण निश्चित करण्यात येत आहे. सामाजिक प्रवर्गामध्ये इतर मागास प्रवर्गाला 59%, विमुक्त जाती व भटक्या जमाती यांसाठी 34%, विशेष मागास प्रवर्ग यांसाठी 6% आणि अनाथ यांसाठी 1% असे एकूण 100%चे सदर योजनेचे अनुदान आरक्षण देण्यात आलेले आहे. नंतर योजनेअंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 4% समांतर आरक्षण आणि शासन वेळोवेळी निर्धारित करेल त्याप्रमाणे असेल. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान टक्केवारीची मर्यादा 50% इतकी राहील व यासाठी त्यांना स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. नंतर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला कोणती डॉक्युमेंट लागणार आहेत. यामध्ये जर तुमच्याकडे भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला नोटरी करायची आहे. नंतर तुम्हाला स्वयं घोषणापत्र, दिलेली माहिती खरी व अचूक असल्याबाबतचे स्वयं घोषणापत्र तुम्हाला यामध्ये द्यायचं आहे. नंतर कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र, नंतर भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडेचिठ्ठी व भाडे करारपत्र, करारनामा, महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा, अशा प्रकारचे तुम्हाला 5 ते 6 डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. नंतर अनुदान वितरण कसे होणार आहेत हेही यामध्ये दिलेले आहेत. योजनेअंतर्गत अन्योन्य असलेली भोजन, निवास, निर्वाह भत्त्याची पात्र लाभार्थ्यांचे आधार संलग्न बँक खात्यात संचालक स्तरावरील मध्यवर्ती खात्यामधून आगाऊ जमा करण्यात यावी. सदर योजनेकरिता पात्र लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्याकरिता खालील तक्त्यात नमूदप्रमाणे वेळापत्रक ठरविण्यात आलेले आहे. यामध्ये हप्ता पाहिला तर तुम्हाला पहिला हप्ता माहे जून ते माहे ऑगस्ट
यामध्ये तुम्हाला ज्या दिवशी विद्यार्थिनीचा ऑनलाईन ऑफलाईन अर्ज मंजूर होईल त्यानंतर 7 दिवसामध्ये तुम्हाला पहिला हप्ता भेटणार आहे। तसेच तुम्हाला दुसरा हप्ता सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये भेटणार आहे। नंतर तुम्हाला तुमचा तिसरा हप्ता हा डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यामध्ये तुम्हाला नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला तुमचा तिसरा हप्ता मिळणार आहे। नंतर तुम्हाला तुमचा चौथा हप्ता मार्च ते मेमध्ये फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे। तर तक्त्यात नमूद वेळापत्रक हे जरी 12 महिन्याचा कालावधी दर्शवित असले तरी प्रस्तुत योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना एका शैक्षणिक वर्षातील 10 महिन्यांच्या कालावधीसाठी लाभ अनुज्ञेय राहील। सदर 10 महिन्यांचा लाभ निश्चित करण्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण यांची राहील। तथापि लाभाची रक्कम जमा करताना प्रत्येक तिमाही देय असलेली रक्कम जमा करावी। तर अशा प्रकारे तुम्हाला ही सर्व माहिती तुम्हाला नीट काळजीपूर्वक वाचायची आहे। याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर तुम्ही टॅप करून हा संपूर्ण तुम्ही GR पाहू शकता। तर यामध्ये तुम्ही पाहू शकता। तर आशा करतो की तुम्हाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना यासाठी तुम्हाला निकष व अटी समजल्या असतील। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।